तूप बनवताना बेरी खूप निघते अशा माझ्या व्हिडिओजवर सारख्या कॉमेंट्स असायच्या आणि ती गोष्ट खरीच होती. यावेळी बघा बेरी कमी दिसताय ना, मी प्रत्येक वेळी तूप बनवताना ते फिरवत नव्हते. एकदा उकळायला ठेवलं की ठेवलं, पण त्याच्यामुळे मोठे मोठे गडे बनायचे आणि बेरी खूप निघायची. यावेळेस मी ते कंटिन्यू स्टर करत राहिले तर बेरी छोटी छोटी आणि खूप कमी निघाली. आता प्रत्येक 10-15 दिवसात मी तूप काढत असते आणि माझ्याकडे एवढं तूप जमा झाला. याचं काय करावं हे मला कळतच नाही. तुम्हाला काही आयडिया असेल तुपापासून मी काही बनवू शकत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही तुपाची बेरी तुम्ही कधी खाल्ली आहे का? लहान असताना आईने तूप बनवलं की न चुकता या बेरीमध्ये साखर टाकून मी खायची आणि आज तीच आठवण जागी करून मी मस्त अशी ही बेरी एन्जॉय केली. त्यानंतर आता लग्नासाठी मला काही ड्रेसेस हवे होते म्हणून ट्रेडिशनल ड्रेसेस ऑर्डर केले आणि त्यातलाच हा एक होता. तुम्हालाही आवडला असेल तर खाली लिंकसाठी कमेंट करा. त्यानंतर एक माझं मोठं पार्सल आलं होतं. आता या पार्सलमध्ये काय आहे तुम्हाला लवकरच मी शेअर करते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या अनायासोबत आम्ही फाइंड द ऑब्जेक्ट गेम खेळला आणि तो तिने खूप एन्जॉय केला. आज दिवसभरात आम्ही घरात खूप बोर झालो होतो. रोशन ऑफिसवरनं आला, त्याला म्हटलं कुठेतरी बाहेर जायचं आहे कारण आम्हा दोघींनाही खूप बोर झालाय. म्हणून संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आम्ही बाहेर पडलो. इथे गेल्यावर काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून मी ही इडली घेतली होती आणि मी असंच करते. मला आवडली नाही ती गोष्ट मी रोशनकडे सरकवून देते. तुम्ही असंच करता का? त्यातनं मला असं खूप तूप वाटत होतं, पण तो मुकाट्याने खाऊन घेतो. नंतर कॉफी घेतली आणि कॉफी नंतर आईस्क्रीम कोण खातं, पण आता अनायाला आईस्क्रीम हवी होती. म्हटलं चला तिची इच्छा पूर्ण करूया आणि यासोबतच संपवला आजचा दिवस. बाय बाय.